सातारा जिल्ह्यातल्या सासपडे गावात एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा तिच्या घरात घुसून निर्घृण खून केल्याच्या प्रकरणात आज सातारकरांचा संतापाचा उद्रेक झाला। जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा मोर्चा निघाला आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली। सातारा जिल्ह्यातल्या सासपडे गावात शाळकरी मुलीच्या घरात घुसून तिला निर्घृणपणे खून केल्या प्रकरणी सातारकरांचा संतापाचा उद्रेक झाला। नराधमाला फाशी द्या आणि बेटीच्या न्यायासाठी आम्ही लढू अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। या मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील सासपडे आणि इतर गावातील महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। मुलीचे फोटो आणि काळ्या फिती लावत बेटी वाचवा आणि न्याय द्या असे फलक घेऊन या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या ठिकाणी न्यायाची मागणी केली। 10 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती। या घटनेमध्ये आरोपीने शाळकरी मुलीच्या घरात घुसून तिचा निर्घृणपणे डोक्यात वार करून तिचा खून केला आणि त्यानंतर तो फरार झाला होता। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून 24 तासात त्याला ताब्यात घेतले। अर्थात या गुन्हेगाराची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील त्याने असा प्रकार केला असल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर उसळला आणि साताऱ्यामध्ये आज महिला आणि मोर्चेकऱ्यांनी सातारा जणू ठप्प पाडला। साताऱ्यातील या घटनेप्रकरणी नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण असून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, आमच्या ताब्यात द्या अशी मागणी मोर्चेकरी करत होते। तर मुलीच्या नातेवाईकांनी देखील या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत संबंधित नराधमाला फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी देखील केली। दौलतराव पिसाळ, महान्यूज लाईव्ह साठी सातारा। फाशी!